हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। यवतमाळमध्ये कार पुराच्या पाण्यात वाहून गेली। आईसह दोन्ही मुलींचा शोध सुरू। झाडाचा आधार घेतल्यानं वडील बचावले। अकोल्यातील बाळापुरात पावसाचं थैमान, मन निर्गुणा आणि महेश नद्यांना पूर, तर हिंगोली जिल्ह्यातही नदी ओढा नाल्यांना पूर। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले। 78,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गिरणा धरणही 95% भरलं। कोल्हापूरचं राधानगरी 100% भरलं। 6 स्वयंचलित दरवाजे उघडले। पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ। यवतमाळ जिल्ह्याला आज रेड अलर्ट। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर। सिपना आणि मेघा नदीला पूर। गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा। जिल्ह्यातील 17 मार्ग बंद। गोंदिया, अमरावती, गडचिरोली, वर्ध्याला पावसानं झोडपलं। विदर्भात पावसाचं थैमान। आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली। 7 जणांचा मृत्यू, काही जण अडकल्याची शक्यता। आसाममध्ये पूरस्थिती गंभीर। 6 लाख लोक बाधित। मृतांची संख्या 78 वर। अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा। पेपरफुटी रोखणारं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर। पेपर फोडणाऱ्या गँगला सोडणार नसल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी करणाऱ्या दोन्ही चोरांना झारखंडमधून अटक। दोन्ही चोर घरातच काम करणारे निघाले। पुण्यात वाहनांची तोडफोड सुरूच। उत्तमनगरमध्ये 4 ते 5 वाहनांची तोडफोड। संशयित आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती। नागपुरात 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूची आत्महत्या। विदर्भाच्या टीममध्ये निवड न झाल्यानं स्वतःला संपवलं। भिवंडीत सिगरेट पिण्याच्या वादातून युवकाची हत्या। धारदार शस्त्रांनी हल्ला। उपचारादरम्यान मृत्यू। मुंबई उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना FDA कडून निलंबित। नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गर्भपाताचा सुळसुळाट। 2 वर्षात केले तब्बल 300 गर्भपात। निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सकाचा प्रताप। मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या पॅनलमध्ये सरन्यायाधीश का नाही? सुप्रीम कोर्टाच्या बेंचचा सरकारला सवाल। राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा चमकला। नीरज चोप्राची उपांत्य फेरीत धडक।